सांगलीत अजित पवार गटाला प्रतीक्षा, राज्य नेतृत्वाच्या पाठबळाची. जयंत पाटलांनी संपर्क वाढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात पक्षाची राज्यस्तरावरील अद्याप घडी बसलेली नाही. त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडसाद जिल्हास्तरापर्यंत कायम आहेत. पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या राजीनाम्याचे वादळ तूर्त थंडावले असले तरी अजित पवार यांच्या पश्चात पक्षात काय घडू शकते याची झलक या प्रकरणाने दाखवून दिलेली आहे. पक्षाचे नेते जिल्हास्तरावर पक्ष संघटनेच्या मजबूतीसाठी राज्याकडून ताकदीच्या प्रतीक्षेत आहेत. वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा दौरे करून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवावा या अपेक्षेत ते आहेत. पण वरिष्ठ स्तरावरच राजकीय मतभेद सुरू असल्याने जिल्ह्याकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न आहे. अजित पवार यांच्या कार्यकाळात एकमुखी निर्णय प्रक्रिया होत असल्याने जिल्हा स्तरावरून पक्षवाढीसाठी मोठे प्रयत्न झाले आणि स्वतः पवार यांनी सांगली मिरजेत मेळावे घेऊन नेते आणि कार्यकर्त्यांना रिचार्ज केले. पण त्यांच्या पश्चात वरिष्ठांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. किंबहुना जिल्हा नेत्यांची ताकद कुठून काढून घेण्याचेच प्रयत्न झालेले आहेत. आमदार इद्रिस नाईकवाडी यांचा मागितलेला राजीनामा हा त्याचाच एक भाग ठरला आहे. नाईकवाडी यांनी राजीनामा न देण्यावर ठाम भूमिका घेतल्याने त्यांची आमदारकी तूर्त बचावली. पण पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाखाली मतभेद आणि अंतर्गत संघर्ष पाहता ही वेळ पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या स्थितीत वरिष्ठांनी जिल्हा नेत्यांचे पंख छाटल्यास पक्ष मोठा कसा होणार हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.